यानंतरची बातमी आंतरराष्ट्रीय स्तरावरून। अमेरिका इराणमधला तणाव वाढलाय, युद्धविराम संपत आला तरी चर्चेचा मार्ग काही निघत नाहीये। अशात ज्या देशाच्या मदतीनं अमेरिका इराणशी लढतोय त्या इस्रायलमध्येच आता राजकीय भूकंप घडणार असं दिसतंय। इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचे विरोधक आता एकवटू लागलेत। त्यांचं मिशन आहे नेतन्याहूंना हटवणं। पाहूया इस्रायलच्या शत्रूंशी लढता लढता नेतन्याहूंचे देशांतर्गत शत्रू कसे वाढलेत ते। पंतप्रधानांविरोधात माजी पंतप्रधान, दोन माजी पंतप्रधानांची एकजूट, मिशन नेतन्याहूंचा पराभव। अमेरिकेसह इराण युद्धात गुंतलेले इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या विरोधात त्यांच्याच देशात मोठी आघाडी उघडली जाते। नेतन्याहूंसमोर आता नवं आव्हान उभं राहतंय ते त्यांच्याच देशात। दोन माजी पंतप्रधान नफ्ताली बेनेट आणि येर लॅपिड नेतन्याहू यांच्या विरोधात एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेत आहेत। दीर्घ काळापासून सत्तेत असलेल्या नेतन्याहू यांना हटवणं हा त्यांचा उद्देश आहे। दोन्ही नेत्यांनी आपापल्या पक्षांना एकत्र केलेलं आहे। त्याचं नेतृत्व नफ्ताली बेनेट करणार आहेत। आपण सध्या बिकट स्थितीत आहोत। अशा वेळी आपल्याला धाडसी पावलं टाकावी लागतील। त्यामुळेच आम्ही आज एकत्र आलो आहोत। मी माझे मित्र येर लॅपिड यांच्यासह एक अत्यंत जिओनिस्ट आणि देशभक्तीने भारवलेला निर्णय घेत आहे। आम्ही दोघे आमचे पक्ष एकाच पक्षात विलीन करत आहोत आणि टुगेदर या पक्षाची स्थापना करत आहोत। हा पक्ष माझ्या नेतृत्वाखाली विजय मिळवेल आणि आपल्या देशासाठी एका नव्या युगाची सुरुवात करेल। מפלגה שתוביל לניצחון גדול. מה שאתם רואים פה היום הוא הצעד הראשון. ही निवडणूक जिंकण्यासाठी सारा इस्रायल नफ्ताली बेनेट यांच्या मागे उभा राहिला पाहिजे। नफ्ताली हे अत्यंत प्रामाणिक आणि उजव्या विचारसरणीचे, योग्य विचारसरणीचे आणि कायद्याचे पालन करणारे आहेत। त्यांनी त्यांची तत्त्व विकलेली नाही आहेत, भ्रष्टाचाराशी संगनमत केलेलं नाहीये। ते एक अत्यंत उत्कृष्ट पंतप्रधान होते आणि यापुढेही ते एक चांगले पंतप्रधान ठरतील, त्याचीच आता आपल्याला गरजही आहे। אנחנו עושים היום מה שתמיד ידענו לעשות. שמים את האגו बचाद. इस्रायलमध्ये ऑक्टोबर 2027 मध्ये निवडणुका होणार आहे। मात्र त्याआधीच म्हणजे याच वर्षी नेतन्याहू संसद विसर्जित करून निवडणुका घेऊ शकतात। त्यामुळे त्यांच्या विरोधकांनी आता नेतन्याहूंविरोधात मोड बांधली आहे। भारताप्रमाणेच इस्रायलचं राजकारण सुद्धा मल्टी पार्टी सिस्टमचं म्हणजेच बहुपक्षीय राजकारण आहे। कोणताही एक पक्ष प्रचंड ताकदवान आपल्याला दिसत नाही किंवा एकाच पक्षाची सतत पूर्णपणे स्वबळावर सत्ता आपल्याला दिसत नाही। तर आघाड्यांचं राजकारण हे इस्रायलमध्ये खूप कॉमन आहे, हे आपल्याला जाणवतं। आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेतन्याहू यांच्या विरोधात होत असलेली ही आघाडी जी आहे ही बहुतांशपणे अंतर्गत प्रश्नांमुळे झालेली आघाडी आहे, हे आपल्याला समजून घ्यायला हवं। यापूर्वीही 2021 मध्ये दोघं एकत्र आले होते। 2021 मध्ये करारानुसार आधी बेनेट पंतप्रधान झाले आणि नंतर लॅपिड यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात येणार होती। मात्र हे सरकार खूप कमी बहुमतावर होतं। त्यात उजवे, डावे, मध्यममार्गी आणि एका अरब पक्षाचा समावेश होता। वेगवेगळ्या विचारसरणीमुळे घटक पक्षांमध्ये सतत संघर्ष होत राहिला। अखेर सरकार चालणंही कठीण झालं। तेव्हा संसद विसर्जित करावी लागली, नवीन निवडणुका घ्याव्या लागल्या। त्यावेळी नेतन्याहूंचा विजय झाला आणि ते पुन्हा सत्तेत परतले। तेव्हापासून लॅपिड हे विरोधी पक्षनेते आहेत, तर बेनेट काही काळासाठी राजकारणापासून दूर झाले होते। त्यांच्या यमिना पक्षानं निवडणूकही लढवली नव्हती। खरं तर बेनेट आणि लॅपिड या दोघांची विचारसरणी वेगळी आहे। बेनेट हे कट्टरपंथी ज्यू राष्ट्रवादी नेता आहेत। दीर्घ काळापासून उजव्या विचारसरणीचं राजकारण त्यांनी केलंय। पॅलेस्टाईनच्या मुद्द्यावर त्यांची भूमिका कठोर मानली जाते। वेस्ट बँकमधील ज्यू वस्त्यांचे ते समर्थक आहेत। पॅलेस्टिनी राज्य स्थापनेच्या कल्पनेचे ते विरोधक मानले जातात। त्यांच्यासाठी इस्रायलची सुरक्षा सर्वात महत्त्वाची आहे। या उलट लॅपिड हे एक धर्मनिरपेक्ष आणि उदारमतवादी विचारसरणीचे नेता आहेत। अधिक व्यावहारिक आणि संतुलित राजकारणी अशी त्यांची ओळख आहे। शहरी मध्यमवर्ग, व्यावसायिक लोक आणि उदारमतवादी विचारसरणीच्या मतदारांमध्ये ते खूप लोकप्रिय आहेत। तरीही लॅपिड यांनी बेनेट यांच्याशी हातमिळवणी केली, कारण अलीकडील सर्वेक्षणानुसार त्यांचा पक्ष येश अतीतच्या जागा कमी होण्याची शक्यता आहे। सध्या त्यांचा पक्ष 24 जागांसह विरोधी पक्षांमधील सर्वात मोठा पक्ष आहे। त्यामुळे त्यांना युतीची गरज आहे। दुसरीकडे बेनेट यांच्यासाठीही ही युती आवश्यक होती। बेनेट यांना इस्रायलच्या सर्वात मोठ्या विरोधी पक्षाचं पाठबळ मिळालं तर त्यांचा सरकारी निधीही मिळू शकतो। इस्रायली संसदेत एकूण 120 जागा आहेत। काही सर्वेक्षणानुसार जर बेनेट, लॅपिड आणि आणखी एक नेते आयझनकोट हे तिघं एकत्र आले आणि निवडणूक लढवली तर त्यांना सुमारे 38 जागा मिळू शकतात आणि ते सर्वात मोठा पक्ष स्थापन करू शकतात। जे लॅपिड असतील किंवा बाकी इतर पक्ष असतील, या सगळ्यांचा नेतन्याहू यांच्या परराष्ट्र संबंधांना किंवा नेतन्याहू यांच्या
युद्ध कार्यक्रमाला पाठिंबा राहिलाय. त्याच्यामुळे जरी समजा आपण म्हटलं की ऑक्टोबरच्या निवडणुकांमध्ये इस्रायलमध्ये सत्ता बदल झाला, तरीही इस्रायलच्या एकूण परराष्ट्र संबंधात किंवा सिक्युरिटी पॉलिसीमध्ये फारसे बदल येतील ही अपेक्षा करणं मात्र आपल्याकडनं चूक राहील. बेंजामिन नेतन्याहू यांच्या विरोधात सध्या देशात भ्रष्टाचाराशी संबंधित खटलाही सुरू आहे. अशातच त्यांनी 2023 मध्ये हमास विरोधात युद्ध छेडलं. आता अमेरिकेसह इराण विरोधात युद्ध सुरू आहे. त्यांच्या या धोरणांमुळे इस्रायली जनता त्यांच्यावर नाराज आहे आणि गेल्या 2 वर्षात तिथं त्यांच्या सरकारविरोधात जोरदार निदर्शनंही झाली. हमासला क्षीण केल्यानंतर लेबनॉनमधल्या हिजबुल्लांना नेस्तनाबूत करण्याचा विडा नेतन्याहूंनी उचललाय. इराण विरोधात त्यांची आघाडी सुरूच आहे. अशात त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही वादळ उठलंय. ते म्हणजे त्यांना प्रोस्टेट कॅन्सरचं निदान झालं. थोडक्यात नेतन्याहू सध्या चहूबाजूंनी आव्हानांना तोंड देत आहेत. त्यामुळेच लॅपिड आणि बेनट हे एकत्र येणं इस्रायलच्या राजकारणातली योग्य वेळ समजली जाते. या दोघांच्या एकत्र येण्याचा परिणाम इस्रायली लोकांच्या मानसिकतेवर होऊ शकतो आणि याचमुळं विरोधक एकत्र समोर गेले तर ते अधिक मजबूत दिसू शकतात आणि मोठ्या संख्येनं मतदार हे मतदानासाठी बाहेर पडू शकतात. आता लक्ष असणार आहे ते चालाख असणाऱ्या नेतन्याहूच्या पुढील चालीकडे. कॅमेरा पर्सन अरविंद मोरेसह अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, मुंबई.